friends, I am Premendra Pausar. I welcome you all in this video. In this video we are going to discuss about the language and the use of that language efficiently. How we can use the language efficiently and something differently. खरं तर भाषा हे व्यक्तीकरणाचे एक माध्यम आहे. आपण जसं म्हणतो की व्यक्ती म्हणजे ज्याला व्यक्त होता येतं त्याला व्यक्ती असं म्हटलं जातं. ज्याला चांगल्या शब्दांमध्ये व्यक्त होता येतं तो अधिक चांगला लँग्वेज युजर असतो. आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण बोलत असतो ती किती प्रभावीपणे बोलतो याचा इम्पॅक्ट लिसनरवर होत असतो मित्रांनो. आणि म्हणूनच आपण आपली भाषा अधिकाधिक समृद्ध कशी करायची याच्या संदर्भानं लिटरेचरमध्ये अर्थातच वाङ्मयामध्ये अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर केलेला असतो. आज आपण अशाच एका बाबीबद्दल या ठिकाणी विशेष अशी चर्चा करणार आहोत, म्हणजे अर्थातच फिगर ऑफ स्पीच बद्दल. तर मित्रांनो, पहिल्यांदा फिगर ऑफ स्पीच नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया. आफ्टर दॅट व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फिगर and how it is to be used in some different examples. That is what we have to see in this today's video. So first let's go towards the definition of that figure of speech. What is mean by figure of speech? ज्याला आपण मराठीमध्ये शब्द अलंकार असाही शब्दानं ओळखत असतो. खरं तर अलंकार या शब्दामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळतो की अलंकार म्हणजे एखादी गोष्ट अधिक सुंदर करून दाखवण्यासाठी वापरण्यात आलेलं जे काही ॲडिशनल त्या ठिकाणी वापरलेला भाग असणार आहे त्यालाच आपण अलंकार असं म्हणतो. जसं की एखादी स्त्री अधिक सुंदर दिसावी त्यासाठी वापरण्यात आलेले अलंकार. अगदी त्याच पद्धतीनं माझी भाषा अधिक समृद्ध दिसावी, अधिक सुंदर भासावी म्हणून माझ्याकडनं वापरण्यात आलेल्या भाषेतील अनेक छोट्या छोट्या बाबींचा विचार मला फिगर ऑफ स्पीच मध्ये करायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय फिगर ऑफ स्पीच? सो a word or expression used not with its original meaning but in an imaginative way to make a special effect. म्हणजे जे मला मांडायचं आहे अगदी मी ते सरळ सरळ न मांडता मी काही कल्पनांचा विचार करून किंवा काही कल्पनांचा आपण त्या ठिकाणी वापर करून तीच गोष्ट सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो, सम इमॅजिनेशन इज युज्ड देअर. ॲट दॅट टाइम वी कॅन से दॅट देअर इज अ फिगर ऑफ स्पीच. म्हणजेच जे मला सांगायचं आहे, जे मी वर्ड एखादा बोलत आहे किंवा एखादं वाक्य बोलत आहे ते जशाला तसं अगदी न सांगता जर मी त्याच्यासोबत भाषा सौंदर्याचा वापर करून मी सांगत असेल अँड आय एम युजिंग सम इमॅजिनरी वे, ॲट दॅट टाइम वी कॅन कॉल इट ॲज अ फिगर ऑफ स्पीच. तर यानंतर आपण पहिल्या फिगर ऑफ स्पीच कडे जाणार आहोत. खरं तर भाषा ही आहे ती व्यक्तीकरणासाठी आपण वापरत असतो आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की लँग्वेज इज युज्ड टू एक्सप्रेस नॉट टू इम्प्रेस. येस, लँग्वेज इज युज्ड टू एक्सप्रेस नॉट टू इम्प्रेस समवन. भाषा कोणावर इम्प्रेशन पाडण्यासाठी आपल्याला ती वापरायची नाहीये. इट इज फॉर आवर एक्सप्रेशन. आणि पण तरी सुद्धा आपण त्या भाषेच्या माध्यमातून जर फिगर ऑफ स्पीचचा वापर करत गेलो तर निश्चितच मित्रांनो आपलं इम्प्रेशन समोरच्या लिसनरवर पडणार असणार आहे. आणि म्हणून आपण त्या इम्प्रेशनचा विचार न करता फिगर ऑफ स्पीचचा वापर करून आपण स्वतःची फिगर समाजामध्ये कशा पद्धतीनं उंचावू शकतो यासाठी याचा वापर करणं गरजेचं आहे. तर पहिली आपण फिगर ऑफ स्पीच आज पाहणार आहोत ती म्हणजे सिमिली. यालाच आपण मराठीमध्ये उपमा या शब्दानं ओळखत असतो. म्हणजे हा उपमा अलंकार यालाच इंग्लिशमध्ये आपण सिमिली असं म्हणतो. त्याची डेफिनेशन जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट कम्पेअर्स समथिंग टू समथिंग एल्स युजिंग द वर्ड्स लाईक, ॲज और समटाइम्स सो. म्हणजेच काय की एखाद्या वस्तूची दुसऱ्या वस्तूशी कंपेअर केलेली जी बाब असते आणि ती कंपेअर करून दाखवत असताना जर त्या वाक्यामध्ये लाईक, ॲज किंवा सो या शब्दांचा जर विचार होत असेल तर त्याला आपण फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे असं आपण म्हणत असतो. या ठिकाणी काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत मित्रांनो. जसे की तानाजी fought like a lion. Here Tanaji and lion, these are two words.
या तानाजीला त्या लायनची उपमा देण्यात आलेली आहे. म्हणजे तो तानाजी लायन सारखाच होता असं या वाक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. सो तानाजी फॉट लाईक अ लायन. दुसरं वाक्य, बेबी इज ॲज व्हाईट ॲज स्नो. इथे ॲज या शब्दाचा वापर करून त्या बेबीला स्नोची उपमा दिलेली आहे. सो दिस इज बेबी इज ॲज व्हाईट ॲज स्नो. द नेक्स्ट वन, द नेक्स्ट figure of speech, that is a metaphor. What is mean by metaphor? A word or a phrase that is used in an imaginative way to show that somebody or something has the same qualities as another thing. मेटाफर यालाच आपण रूपक अलंकार असं मराठीमध्ये ओळखत असतो. तर रूपक म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला एखाद्या रूपकाची तुलना केली असते, एखाद्या रूपाशी त्याची तुलना केलेली असते आणि त्या ठिकाणी त्याच्या क्वालिटीज सेम आहेत अशा पद्धतीनं त्याला मांडलेलं असतं. त्याच उदाहरण त्याची आपल्या समोर आहेत. माय मदर इज अ गॉडेस. म्हणजे माझी आई देवीसारखी आहे किंवा देवी आहे. माझी आई देवी आहे. म्हणजे देवी आणि आई या दोघांना त्या शब्दांमध्ये फिगर ऑफ स्पीच मध्ये बसवलंय आणि त्या मदरला गॉडेसचं रूप समजलेलं आहे. सो दिस इज रूपक अलंकार. यालाच आपण मेटाफर या नावाने ओळखत असतो. दुसरं वाक्य आहे, लाईफ इज अ ड्रीम. म्हणजे जगणं किंवा जीवन जे आहे ते स्वप्न आहे. म्हणजे जीवन आणि स्वप्न, लाईफ अँड ड्रीम, दीज आर टू थिंग्स विच आर कम्पेअर्ड टुगेदर. And the third one, that her words were a knife in his heart. Her words were a knife in his heart. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मेटाफर हा फिगर ऑफ स्पीचचा दुसरा प्रकार आपल्या इथे लक्षात येतो. कदाचित असंही होऊ शकतं मित्रांनो की सिमिली आणि मेटाफर थोडंसं कधी कधी सारखं वाटण्याची शक्यता असते. तर त्यातला एक सूक्ष्म भेद तुम्हाला इथे लगेच आपण याच वाक्यातून सांगूया की लाईफ इज लाईक अ ड्रीम असं जर आपण म्हणालो तर ते वाक्य सिमिलीमध्ये जाईल आणि लाईफ इज अ ड्रीम असं जर आपण म्हणालो तर ते मेटाफरमध्ये जाईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस, व्हेरी गुड. सो गो टुवर्ड्स द नेक्स्ट वन. थर्ड figure of speech, that is personification. So what is mean by that personification? यालाच आपण मराठीमध्ये चेतन गुणोक्ती या नावाने ओळखत असतो. म्हणजेच काय की एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव वस्तू गृहीत धरून त्याला त्याच्यात संबोधलेलं असतं. यालाच आपण पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. अ वर्ड ऑर अ फ्रेज युज्ड ॲज अन एक्झाम्पल in human form of a particular quality. Non-living thing is imagined as a living thing. नॉन लिव्हिंगला लिव्हिंग कन्सिडर करून त्याला एक छानसा शब्द प्रयोग तिथे केलेला असतो. त्यालाच आपण पर्सोनिफिकेशन असं म्हणतो. उदाहरण पाहूयात. द सिटी गोज ऑन ग्रोईंग. म्हणजे या ठिकाणी सिटी आणि ग्रोईंग हे जे दोन शब्द आपल्या समोर दिसत आहेत, तर ही सिटी जी आहे तिची वाढ होत आहे. याचाच अर्थ असा की इट इज जस्ट कम्पेअर टू द ट्री. जसे की झाडाची वाढ होते अगदी त्या पद्धतीने हा शहराचा सुद्धा जो काही पसारा आहे तो वाढत चाललेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांची तुलना केलेली आहे. पुढचा जो भाग आहे, लाइटनिंग डान्स्ड अक्रॉस द स्काय. आता इथे लाइटनिंगला एका सजीवाची उपमा देऊन तो जणू काही ती लाइटनिंग नृत्य करीत आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. सो द नेक्स्ट and the last in this session, that is alliteration. Alliteration म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला अनुप्रास अलंकार असा नावाने ओळखत असतो. So what is mean by alliteration? So the use of the same letter or sound at the beginning of words that are close together. म्हणजेच काय की या वाक्यांमध्ये काही ठराविक असलेल्या अक्षरांपासून किंवा कन्सोनंट साऊंड पासून त्या शब्दांची सुरुवात होत असते. म्हणजेच काही अक्षरे पुन्हा पुन्हा त्यात वापरलेली असतात. तर या ठिकाणी एक उदाहरण तुमच्या समोर दिसतंय. ही बिल्ट अ बिग बोट.
He built a big boat. So B is the letter, B is the letter and B is the sound used repeatedly here to show just like a rhetorical device. यानंतर पुढचं एक वाक्य दिसते तुम्हाला, he hit his head against the wall. Hit his head. 3 words starting with the same letter, that is H. This is a consonant sound, huh? Isn't it? So this is the another example of the alliteration. तर चला मित्रांनो, या पद्धतीनं आज समजून घेतलेल्या या 4 फिगर ऑफ स्पीचच्या माध्यमातून आपण ही संकल्पना स्पष्ट करून घेतलेली आहे. याच्या उर्वरित राहिलेल्या फिगर ऑफ स्पीचला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.